नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम मायबाप बंधू आणि भगिनींनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या काळजाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या अस्मितेसाठी बनवला आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू झालाय आणि माझ्या हजारो निराधार माता भगिनींचे, माझ्या दिव्यांग बांधवांचे आणि कष्टकरी ज्येष्ठ नागरिकांचे डोळे बँकेच्या पासबुकाकडे लागलेले आहेत. सर, फेब्रुवारीचे पैसे कधी येणार? हा एकच प्रश्न मला मेसेजमध्ये, कमेंटमध्ये आणि फोनवर हजारो वेळा विचारला गेलाय. पण मित्रांनो, यावेळेस परिस्थिती साधी सरळ नाही. राज्याच्या राजकारणात आणि तिजोरीच्या चाव्या जिथे असतात, तिथेच एक मोठा तांत्रिक आणि प्रशासकीय पेच निर्माण झालाय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपले लाडके उपमुख्यमंत्री आणि राज्याचे खजिनदार अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडालेला आहे. प्रशासकीय पातळीवर विचार केला तर आज दादांच्या जाण्याने अर्थ मंत्रालय पोरकं झालंय. जर आज अजितदादा आपल्यात असते तर कदाचित फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाला नसता, कारण दादांची कामाची पद्धत, फाईलवर स्वाक्षरी करण्याची त्यांची गती आणि सामान्य माणसाप्रती असलेली त्यांची तळमळ आपल्या सर्वांना माहिती होती. पण आता तिजोरीचा ताबा मुख्यमंत्र्यांकडे गेला आहे. मग आता पुढे काय घडणार? फेब्रुवारीचा हप्ता रखडणार की वेळेवर येणार? मंत्रालयातील अशा काही इनसाईड आणि गुपित गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला इतर कोणत्याच न्यूज चॅनलवर किंवा व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार नाहीत. हा व्हिडिओ व्यवस्थित, शांतपणे आणि शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुमच्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. आज आपण प्रत्येक बारीक गोष्टीचा उलगडा करणार आहोत. सगळ्यात आधी आपण जानेवारीच्या हप्त्याबद्दल सविस्तर बोलूया. जानेवारी महिना संपला, पण अनेक लाभार्थ्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला अजूनही पैसे मिळालेले नाहीत. काही लोकांना पैसे मिळाले, पण हजारो लोक आजही वंचित आहेत. लोक विचारतात, सर, शेजाऱ्याला पैसे आले, मग मला का नाही आले? मित्रांनो, सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी आपल्याकडे सध्या गत झालीये. जानेवारीचा निधी सरकारने वेळेत सोडला होता, पण तरीही अनेकांचे पैसे अडकलेत. याला तांत्रिक अडचणींचा डोंगर जबाबदार आहे. ज्यांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी उद्याच्या उद्या एक काम करा. तुमचं बँक खातं झोपलेलं तर नाही ना, हे तपासा. जर तुम्ही सलग 6 महिने खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही तर बँक ते खातं इनॅक्टिव्ह करते. सरकार तिथून पैसे पाठवतं, पण तुमची बँक ते पैसे स्वीकारत नाही आणि ते पैसे पुन्हा सरकारकडे परत जातात. तुमचं सरकारवर जेवढं लक्ष असतं तेवढं तुमच्या स्वतःच्या बँकेच्या व्यवहारावर पण ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे आधार मॅपिंग. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असून चालत नाही, तर ते NPCI सर्व्हरला मॅप असावं लागतं. जर मॅपिंग नसेल तर DBT ट्रान्सफर फेल होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अर्जाचे नूतनीकरण. जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा हयातीचा दाखला वेळेत दिलेला नसेल तर सिस्टम तुमचा हप्ता आपोआप थांबवते. आता ज्यांचे जानेवारीचे पैसे अडकलेत त्यांचं काय होणार? त्यांना फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार का? तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला नक्की समजून जाईल की सरकार हे जुने पैसे आणि नवीन हप्ता एकत्र देण्यासाठी काय हालचाली करत आहे. मंत्रालयातील तिजोरीची गुपितं आणि स्वाक्षरीची प्रक्रिया. आता बघा मित्रांनो, तुमच्या खात्यात जेव्हा 1000 किंवा 1500 रुपये येतात तेव्हा त्यामागे मंत्रालयात किती मोठा खटाटोप आणि कागदी घोडे नाचवले जातात हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कोणतीही सरकारी योजना चालवण्यासाठी सगळ्यात आधी वित्त विभाग म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट जागा व्हावं लागतं. संजय गांधी निराधार योजनेचा डेटा प्रत्येक जिल्ह्याच्या तहसील कार्यालयातून गोळा होतो. तिथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाला जातो, मग तो सामाजिक न्याय विभागाकडे पाठवला जातो आणि शेवटी तो पोहोचतो अर्थ मंत्रालयात. तिथं मग फाईलवर प्रत्येक टेबलावर टिप्पणी लिहिली जाते. बजेटची तरतूद किती आहे हे पाहिलं जातं आणि या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे अर्थमंत्र्यांची स्वाक्षरी. जोपर्यंत राज्याचा अर्थमंत्री त्या फाईलवर हिरव्या शाईने सही करत नाही, तोपर्यंत कुणाच्या बापाची हिंमत नाही की सरकारी तिजोरीतून 1 रुपया सुद्धा हलवेल. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, एकदा वर्षाचं बजेट मंजूर झालं की मग दर महिन्याला सही कशाला लागते? तर मित्रांनो, बजेट वर्षातून एकदा मंजूर होतं हे खरं आहे, पण दर महिन्याला नेमक्या कोणत्या तारखेला, कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपये द्यायचे यासाठी अर्थमंत्र्यांचा निधी वितरण आदेश म्हणजेच कॅश मॅनेजमेंट सिस्टीम अनिवार्य असतो. त्या सहीशिवाय बँकांकडे पैसे वर्ग करण्याची परवानगी मिळत नाही.
दर महिन्याला ही कायदेशीर प्रोसेस पार पाडावी लागते आणि नेमकी हीच प्रोसेस सध्या अजितदादांच्या जाण्याने अडकून पडली आहे. अर्थमंत्रीपद रिक्त असल्याने फाईल कोणाकडे न्यायची यावर सध्या मंत्रालयात संभ्रम आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर अर्थ खात्याचं दालन सध्या रिकामं आहे. मित्रांनो, अर्थमंत्री हा राज्याचा कॅशियर असतो. सध्या राज्यावर दुःखाचा डोंगर आहेच, पण सरकारी कामं आणि जनतेचे प्रश्न थांबत नाहीत. अडचण अशी आहे की फेब्रुवारी महिन्याचा जो निधी वितरण आदेश असतो त्यावर अर्थमंत्र्यांची सही लागते. सध्या ते खातं कोणाकडेच अधिकृतपणे सोपवलेलं नाही. जोपर्यंत नवीन अर्थमंत्री पदभार स्वीकारत नाहीत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या फाईलवर सही करत नाहीत, तोपर्यंत फेब्रुवारीचा निधी सामाजिक न्याय विभागाला वर्ग करता येत नाही. ही केवळ तांत्रिक अडचण नसून हा एक मोठा प्रशासकीय पेच आहे, ज्यामुळे हप्त्याला विलंब होतोय. मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब स्वतः सर्व विभागांच्या आढावा बैठका घेत आहेत. अर्थमंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी सध्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहेत. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे हा पदभार अधिकृतपणे जात नाही, तोपर्यंत स्वाक्षरीचा अधिकार कोणाला द्यायचा हा कायदेशीर प्रश्न आहे. यामुळेच फेब्रुवारीच्या हप्त्याला 8-10 दिवसांचा उशीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की राज्याचा आर्थिक कारभार थांबणार नाही आणि गरिबांच्या योजनांचे पैसे वेळेत दिले जातील. यासाठी एक विशेष शासन निर्णय काढून हा पेच सोडवण्याचा प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पण माझ्या मायबाप हो, तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आता या कामाला लागलेले आहेत. त्यांना गरिबांच्या प्रश्नांची जाणीव आहे. फेब्रुवारी महिन्यातच राज्याचा बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर करायचा असतो. त्यामुळे अर्थमंत्री पद जास्त काळ रिक्त राहूच शकत नाही. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार येणाऱ्या 2-4 दिवसात मुख्यमंत्री स्वतः या खात्याचा पदभार स्वीकारतील किंवा एखाद्या वरिष्ठ मंत्र्याकडे ही जबाबदारी सोपवली जाईल. जशी मुख्यमंत्र्यांची सही होईल तशी तुमची फाईल सुसाट सुटेल. कदाचित फेब्रुवारीचा हप्ता 8-10 दिवसांनी उशिरा येईल, पण तो नक्की येईल याची खात्री मी तुम्हाला देतो. सरकारवर सध्या प्रचंड दबाव आहे, कारण निराधार लोकांची आणि दिव्यांगांची हाय घेणं कोणत्याही सरकारला परवडणारं नाही. येणाऱ्या निवडणुकांचे वारे वाहत असताना सरकार कोणताही धोका पत्करणार नाही. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे राहिलेले पैसे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यात खणखणून जमा होतील अशी 99% शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस साहेबांनी प्रशासनाला तसे कडक निर्देश दिले आहेत की तांत्रिक चुकांमुळे एकाही लाभार्थ्याचा हप्ता अडता कामा नये. त्यामुळे तुम्हाला लवकरच बँकेतून मेसेज येण्याची चिन्ह दिसत आहेत. लाभार्थ्यांनी घ्यायची काळजी आणि महत्त्वाची सज्जता. हप्ता येईपर्यंत तुम्ही हात जोडून बसू नका किंवा नुसती वाट पाहू नका. तुम्हाला तुमच्या बाजूने काही गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा निधी मंजूर होऊनही तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. सगळ्यात आधी तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधार लिंक आणि डीबीटी स्टेटस एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघून या. नुसतं लिंक आहे असं बँकेने सांगितलं तरी विश्वास ठेवू नका. मॅपिंग आहे का ते विचारा. दुसरी गोष्ट म्हणजे PFMSच्या पोर्टलवर जाऊन स्वतःचा स्टेटस चेक करा. तिथे जर अंडर प्रोसेसिंग किंवा वेटिंग फॉर सिग्नेचर असं काही दिसत असेल तर समजा तुमची फाईल तयार आहे, फक्त सहीची वाट बघतीये. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला. जर तुम्ही वर्षभरात एकदाही तहसीलला जाऊन थंब लावला नसेल किंवा हयातीचा दाखला दिलेला नसेल तर तुमचं नाव तात्पुरतं यादीतून कमी केलं जातं. अशा स्थितीत कितीही फंड मंजूर झाला तरी तुमचे पैसे येणार नाहीत. तसेच खोट्या बातम्या देणाऱ्या YouTube चॅनलपासून सावध रहा, जे रोज थंबनेल लावतात की आज रात्री 2 वाजता पैसे येणार. त्यांना कमेंटमध्ये विचारा की सरकारने शासन निर्णय म्हणजे GR कधी काढला. आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त अधिकृत माहिती देतो. त्यामुळे कागदपत्रे वेळेत अपडेट ठेवा आणि आपल्या हक्काच्या पैशांसाठी जागरूक रहा. तर मित्रांनो, एकंदरीत परिस्थिती अशी आहे की अर्थमंत्री पदाचा पेच सुटल्याशिवाय फेब्रुवारीचा हप्ता मिळणं थोडं कठीण आहे. पण हा पेच लवकरच सुटेल अशी आपल्याला पूर्ण खात्री आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः या प्रश्नात लक्ष घालत असल्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं? अर्थमंत्रीपद कोणाकडे द्यायला हवं? अजितदादांची जागा कोण भरून काढू शकतं? तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळालेत का? या सर्व गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा. सैनिक मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दलच्या या महत्त्वाच्या बातम्या, जे काही नवीन सरकारी अध्यादेश येतात ते आपल्या चॅनलवर आपण सर्वात पहिले आणायचा प्रयत्न करतो. आपल्या लाभार्थ्यांना कोणतीही कसली अडचण यायला नको, त्यांना त्यांचा लाभ व्यवस्थित मिळाला पाहिजे, हाच आपला प्रामाणिक उद्देश आहे.
हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक गरजू निराधार बांधवापर्यंत, प्रत्येक विधवा भगिनीपर्यंत आणि प्रत्येक दिव्यांग मित्रापर्यंत शेअर करा. माहिती पोहोचवणं हे तुमचं काम आहे आणि माहिती देणं हे माझं काम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आमच्या MX मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर निराधार बांधवांसाठी सगळे अपडेट लवकरात लवकर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कोणतेही निराधार बांधवांना कसले प्रकारची पीडा त्रास होऊ नये. यासोबत असताना घर बसल्या सगळे अपडेट सरकारचे इथे क्लिकवर समजायला पाहिजे, हीच आपली एक छोटीशी भावना असते. जरी आमच्याकडून कोणतीही चूक होत असेल तर माफी असावी. प्रत्यक्षात कमेंट करून तुम्ही आपला सांगत जा, नेमकं कोणत्या मुद्द्यावरचे आहे तुम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. यासोबतच नेमके आपल्या कोणत्या गोष्टी चुकतायत कमेंट करून नक्की सांगत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया सरकारच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.